काय हसते ग पोट धरून ती? काय नाही सांग की का हसली? काय दाढीच खेळ गब्बस चेहरा पण दाखवणार नाही आता. नाही दुकानात जाऊन मी कट मारून आणणार आहे. दाखवा की एकदा काय झालं मी का नाही घरच्या घरीच दाढी करत होतो बरं काय. म्हणलं बघावं तरी ट्राय करून. आणि येत असेल तर करायची असते उगच काय पण करायचं नसते कुठाला. पण झालं ना एकदमच. नाही दाखवत चेहरा मी. चेहरा नाही दाखवत. तर तिकडं आपल्या घराकडं चाललेत गाण्यांचा आवाज आणि तिकडं बाजूवाल्यांचं त्या साईडला ते घराचं पण त्यांचं काम चालू आहे. तर ते किरकिरीमुळं आम्ही इकडं येऊन बसलोय. हे भावाचंच घर आहे माझ्या. तर त्यांच्या घरासमोर येऊन बसलोय आम्ही बोलत. तर कल्याणच्या वहिनीनं आपल्याला खायला जे पाठवलं होतं ते कसं काय लागलं तुला? कसं काय वाटलं? तसलंच बनवायचंय आता आपल्याला. मला तरी येत नाही. त्या वहिनी बोलल्या की मी त्यांना म्हटलं वहिनी रेसिपी सांगा आम्हाला. तर त्या बोलल्या तुम्हाला जेव्हा बनवायचं आहे ना तर तुम्ही फोन करा. मी सांगेल रेसिपी पूजाला. एकदा चुकेल दुसऱ्यांदा चुकेल पण तिसऱ्यांदा बरोबरच येणार. आणि ते काय किती जरी केलं तरी आपल्यालाच खायचंय बनवून. चुकलं आणि काय झालं असं म्हणत होत्या. तर आम्हाला कल्याणच्या वहिनींना खूप मस्त असं खाया पाठवलेलं. मोठ्या वहिनींना कोणत्या माहिती आहे का? प्रियाताई आणि ते किरणदा बोलतो बघा आम्ही, किरण दादा त्यांच्या मम्मीनं आम्हाला खायला खूप मस्त असे पदार्थ पाठवलेले बनवून त्यांच्या स्वतःच्या हाताने. त्या बोलल्या म्हणा दादा इकडे येणार होते ते त्यांना सांगितलेलं ना नेताकडं चाललं. तर त्यांनी म्हटलं की माझ्या लेकरासाठी बनवून देते खायला. असं लय आनंद झाला मला ते ऐकलं ना मी. मला लय आनंद झालेला. मला तर येतच नाही तसलं बनवायला. काल गेलतो मी ऊस तोडायला. ऊस आहे रगील असला ऊस आहे हिच्या हातासारखा. असं पकडावं लागतं त्या ऊसाला. आणि निब्बर ऊस आहे ते का नाही तोडून माझे दुखायलेत हात. म्हणून वाळून गेले. वाळाय काय झालं तुझं हाडच तसं आहे. हाड तसा. दादा काय बोलले माहिती आहे नेता तू पण कमी झाला वजन तुझं पण कमी झालं. खरं बोलले मला असं. तुझं तर तशीच आहे शरीरानं पहिल्यापासूनच. पण मला म्हणले त्यांनी की तुझा वजन कमी झाला आहे असं. बरं झालंय की उलटा वजन. मला अजून उलट कमी करायचं. होत नाव कमी किती पण प्रयत्न. ऊसात होतेच वजन कमी. बघ तू माझा हात दुखत्यात म्हणून मी काही नाही गेलो कामाला. घरीच राहिलो. पोरं झोपू पण देत नाही आराम पण करू देत नाही. असे किरकिर करतात ना. शाळेतच जायचं काय त्यांना असं वळण लागले काय माहित. शाळाच नको वाटायली त्यांना. तू पण जा आता उद्या परवापासून कामाला. मी पण जातो. कामच नाही की त्यामुळे बसले. ते फुलं मस्त लागतात ना. कोणाचा कॉल येतोय की मध्ये मध्ये? ते बघ त्यांचाच कॉल येतोय जा. म्हणजे काय झालं मी विचार काय केला की घरच्या घरी दाढी करावी. कारण कसं आता आपली परिस्थिती कशी आहे आपलं हातावरचं पोट आहे. आपण करू तेव्हा आपल्याला खायला भेटतोय बरोबर की नाही. आवाज माझा दबून तर जात नाही ना. तर जेव्हा पण आपण काय करू तेव्हा आपल्याला खायला भेटतोय. अशा घरातले आपण अशा परिवारातले आपण. मग मी विचार केला तेच 50 रुपये वाचवावं. घरीचा आपला 2 रुपयाचा ब्लेड आणला आणि केलं मी जिलेट गार्डनं. मी जिलेटनं कधीच नाही करायला. त्याचा मला येतच नाही. ते काय मला माहितीच नाही कसं असतं ते. त्यामुळं तसे त्या जुन्या काळातील असतं ना ते म्हणजे पूर्वी असायचे तसे ते फावडे तसला आणला ब्लेड टाकली केलं दाढी. पण दाढी विचित्रच झाली माझी. मग त्यामुळं मी असं हात ठेवायला. तर मी काल गेलतो कामाला पर मी आज नाही गेलो. हात लय दुखतात माझे. ऊस खूप रगील आहे खूप म्हणजे खूप रगील आहे. आता उद्या जाईल अजून मी. तर मी आज घरीच राहिलो आहे. तिकडं कालवा असा येतोय म्हणूनच मी लांब इकडं आलो आहे. म्हणलं इकडं लांबच जावं. व्हिडिओमध्ये कालवा असला ना तर मग आधीच माझा डोका हलून जातोय. मग गाण्यानं ते मुद्दाम लोक गाणे लावतात. काही लोक असं खोड्या करतात ना की आपण असं व्हिडिओ बनवतो हे त्यांना समजलं की मुद्दाम गाणे लावतात. म्हणजे त्यांना माहीत आहे ना गाणे लावले की
चॅनलला धोका असतो म्हणून ते तसं करतात. तर आमच्या कल्याणच्या वहिनीने आम्हाला खूप काही मस्त असे आयटम बनवून वगैरे पाठवलेले, ते आम्हाला खूप आवडले. ते आमच्या बंजारा बाया अशा कपडे घालतात. दिसला काय करावं आता, मी जाईल दुकानात आणि दुकानात जाऊनच मी हा कट मारून आणेल. जाणारच होतं मी, तेवढ्यात म्हणलं तुमच्या वहिनीना चल एक व्हिडिओ बनवू, म्हणजे मी तिकडं जाणार आहे ना, तिथंच नेटवर्क असतो तर मी तिथंच अपलोड करून येईल. इकडं रेंज नसते आपल्या इथं. फोन जरी आला ना तरी पण बाहेर लांब जावं लागतं फोनसाठी. चेहऱ्याचा हातानं वाट लावून टाकलं मी. नाही, पुढच्या वेळेस जरा सावधानीनं करेल, म्हणजे शिकेल मी. मिशनच आणेल, नाही तर एखाद्या वेळेस ना चांगलं कितीला भेटते काय मला पण नाही माहीत. बघेल मी एखाद्या वेळेस मिशनच आणेल, म्हणजे परत मिशनेनं डायरेक्ट करता येईल असं. जिलेट गार्डनं मी कधी करायच नाही. ताई दादा म्हणत असतील काय या नेतानं करून टाकलं काय माहीत, तोंड का लपवतोय. मला काल दिवसभर उदास वाटायचं. म्हणजे पाहुणे आपल्या घरात आले की घर भरल्यासारखं वाटतं, परत पाहुणे गेले की आपल्याला जरा करमतच नाही ना, मन लागत नाही. तसा माझा हाल होता. तसं बघायला गेलं आत्ता पण होतंय तसंच. खूप नशिबवान आहे खरं मी. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट पण अशा चांगल्या आल्या ना की मला माझं मन भरून आलेलं. काल पण ना दादा माझा आहेच चांगला, त्यांच्यासाठी एवढ्या चांगल्या कमेंट आल्या ते बघून मला पण खूप आनंद झाला. गाल पण कापलाय माझा, ब्लेड लागली. काय सांगायचं आहे माझे हाल तुम्हाला. चेहरा लपवायची बारी आली आज, तोंड लपवायची बारी. मैं किसी को मुंह दुखाना नहीं, मैं किसी को मुंह दिखाने के काबिल नहीं रहा. असं झालंय माझा हाल. तोंड आता 8 दिवस तर मी तोंडच नाही दाखवणार व्हिडिओमध्ये. नाही, दुकानात जाऊन येईल मी, जरा कवर करून येईल त्या चेहऱ्याला, म्हणजे जरा ठीक वाटेल. शांत वाटतं इथं, मस्त वाटतंय बसायला. इकडं लांब ते आता सध्याला नाहीत ना, ऊसतोडीला गेलेले आहेत ना म्हणून. नाही तर ते असले की नाही मग येत इकडं. मी बसायला पण नाही येत आणि नाही इकडं फिरतच नाही. तिथल्या तिथंच आपलं बनवतो किंवा मी बाहेर जाऊन कुठेतरी बनवतो. यावर्षी चिंचा खूप लागल्यात बरं काय आमच्या इथल्या झाडाला. खूप म्हणजे खूप माल लागलाय त्याला. काल आम्ही ऊस तोडाय गेलेलो ना, तर असं गाडी लांब थांबलेला आमचा टेम्पो आणि त्यातून पायी जायचं होतं आम्हाला फडापर्यंत. तर तिथं रस्त्यात होता चिंचेचं झाड. एवढं चिंच आंबट होत्या ना, खाल्लं मी. मला आवडतं असं खाया, चिंच आंबा हे थोडंसं खातो मी, म्हणजे जास्त नाही तरी पण. लिंबू खाऊ वाटतं असं आंबट. चला या व्हिडिओला इथंच थांबवता. मैं किसी को मुंह दिखाने के काबिल नहीं रहा.